सो हाय हॅलो मित्रमंडळींनो, तर मी आज बनवते पनीर कढई, जी की एकदम सिंपल बट खूप टेस्टी बनते. तर चला तर रेसिपी शेअर करते. आधी कढई घ्यायची, त्याच्यात आपल्याला थोडंसं जिरं घ्यायचं आहे, 1 टीस्पून. आणि त्याच्यात आपल्याला ब्लॅक पेपर, थोडं धणं, 2-4 मिरच्या, कांदा, शिमला मिर्च आणि टमॅटो असं त्रिकोणी त्रिकोणी मी कट केले. तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. आणि बारीक चॉप अनियन घ्यायचं आहे. कढई, तेल, मग जेव्हा आपण कांदा, टमाटर, शिमला मिरची ठेवलेली त्याला छान परतून घ्यायचं. एक 2-4 मिनटं त्याला सॉटे करून घ्यायचं. त्याच्यात आपल्याला काय ॲड नाही करायचं. मग पनीर पण त्यातच ॲड करायचं. त्यालाही छान असं परतून घ्यायचं. त्यात थोडं मीठ ॲड करायचं, लाल मिरची पावडर ॲड करायची आणि त्याला छान असं परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये जे आपण मसाले गरम करून ठेवले होते भाजलेले, त्यांना छान त्याची अशी पावडर करून घ्यायची कुटून. आणि याला खलबत्त्यातच कुटायचं, थोडं मोठं मोठं कुटायचं, जास्त असं एकदम फाईन मिक्सरला नका करू. एक असा जाडा भरडा असा मसाला करायचा. म्हणजे आपण शिमला मिर्च, कांदा हे आहे त्याच्यामध्ये तो एक चम्मचभर घालायचा. आणि मग ते परतलं की त्याला काढून घ्यायचं. सेम कढईत तेल घालायचं, त्याच्यात कांदा घालायचा, त्याला ब्राऊन होस्तोवर छान असं परतवून घ्यायचं. करपवायचं नाही, हलकासा रेडिश होस्तोवर परतवायचं. मग त्याच्यात आपल्याला बारीक टमॅटो ॲड करायचा आहे, एकदम बारीक चॉप केलेला टमॅटो. त्यालाही छान परतवून घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ घालायचं, ज्यांनी टमॅटो पटकन शिजेल. आता सेम जो आपण मसाला कुटला होता ना, त्याच्यातच मी थोडासा लसूण आणि जिंजर आणि एखादी हिरवी मिरची वगैरे ॲड करून ते कुटून टाकणार. त्यालाही छान असं परतून घ्यायचं, म्हणजे लसणाचा याचा वास निघून जाईल तोपर्यंत त्याला छान असं आपण मस्त असं परतून घेऊयात. आणि मग त्याच्यात तेल सुटलं की मग आपल्याला त्याच्यात हळद, धनिया पावडर, लाल मिरची पावडर, तिखटवाली नाही, नॉर्मलवाली जी आपण काश्मीरीवाली असते ते, आणि जो आपण मसाला कुटलेला तो ॲड करायचा. थोडं पाणी ॲड करायचं, छान त्याला परतून घ्यायचं. थोडं मॅशने मी मॅश केलं आहे, म्हणजे त्याची लटपटी ग्रेव्ही तयार होईल. आणि जे आपण परतून ठेवलेलं तर त्याच्यात ॲड करायचं, छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पनीर मी ग्रेट करून टाकते, तुम्हाला हवं आहे तर पण ॲक्च्युली टाकत जा, कारण ते बेस्ट लागतं. आणि छान त्याला असं परतून घ्यायचं. आणि मग पाणी ॲड करायचं, थोडंसं पाणी ॲड करा. आणि जो मसाला केला होता तो आणखीन थोडं वरून ॲड करा, कोथिंबीर ॲड करा आणि यम्मी टेस्टी